पैसे आले हात वर करा. तेव्हा का राहिलेल्यांनी घाबरू नका. 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला पण देणार. हे रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्ही मला राखी बांधली, या राखीच्या साक्षीनं सांगतो की तुम्हाला खाली हात ठेवणार नाही. तुमचा भाऊ तुम्हाला ओवाळणी देणार. देणार म्हणजे देणार. फक्त त्या लाभामध्ये तुमचा लाभार्थीमध्ये तुम्ही मोडला पाहिजे. आम्ही तुम्हाला लाभ देणार. लाभातनं तुम्हाला बळ मिळणार. त्याच्यातनं तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होणार. हे केलं पाहिजे. हे समाजाचं गरज आहे आणि ती कुणीतरी करण्याचं धाडस दाखवायला पाहिजे होतं. ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून दाखवलं. एवढ्यावर नाही थांबलो. माझ्या मायमाऊलींना देत असताना बांधव म्हणले, दादा आमचं काय 3, 5, 7.5ची मोटार वीज बिल माफ. इथनं पुढे वीज बिल भरायचं नाही. माफ म्हणजे तुमचं बिल आम्ही भरणार आहे. सरकार 15,000 कोटी रुपये दरवर्षी मला बजेटमध्ये तिथं काढून द्यायचे. तुमच्याकरता 46,000 कोटी सरकार देणार. हे आपलं सरकार आहे. आपल्या सरकारची ताकद आहे. एवढ्यावर नाही. आता इथनं पुढं मागच्या बिलाच्या बद्दल पण धनंजयनी सांगितलेलं आहे. काळजी करू नका. पाऊस काळ चांगला झालेला आहे. अजून माजलगाव वगैरे पाणी कमी आहे, पण बाकीच्या ठिकाणी पाणी बरं आहे. त्याचा फायदा उचला. कृषी मंत्रालय तुमच्या बीडला दिलेलं आहे. स्वतः कृषी मंत्री बसलेत. त्यांचा फायदा घ्या. चांगल्या पद्धतीनं पिकं करा. पशुधन डेअरीचा धंदा करा, पोल्ट्रीचा धंदा करा. जो व्यवसायातनं 2 पैसे तुम्हाला मिळणार आहे ते करा. काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करा. त्याच्यातनं सोनं पिकवा. त्याला चांगला भाव देण्याची जबाबदारी माझी आणि धनंजय मुंडेची आहे. परवा परळीला कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आले. त्यांना सांगितलं, साहेब कृषी मंत्री आता कांदा परदेशामध्ये पाठवत असताना निर्यात बंदी करायची नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळत 2 पैसे मिळू द्या. शेतकऱ्याचा हक्क आहे, अधिकार आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ऊस असेल, केळी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, जी काही पिकं आहेत त्या पिकाच्या संदर्भामध्ये आपल्याला मदत झाली पाहिजे. आम्ही कमी टक्के व्याजाने आता तुम्हाला पीक कर्जाला पैसे देतो. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तुमचा उतरवला. 1 रुपयामध्ये. पहिले शेतकऱ्यांच्याकडनं पैसे घ्यायचो तेव्हा किती पीक विम्याचे लोकांची संख्या होती? पहिली 57 लाख. तुम्हाला पैसे भरायचे होते तेव्हा फक्त माझ्या महाराष्ट्रातले 57 लाख शेतकरी त्यांचा हिस्सा भरायचे. काही आम्ही भरायचो, काही केंद्र सरकार भरायचं. आता 1 रुपया तुम्ही भरायचा. किती शेतकरी वाढले माहितीये? 1,70,00,000. एवढ्या शेतकऱ्यांचा फायदा नाही झाला. त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, कधी कधी येते, ती आम्ही दूर करतोय. ही काही जादूची कांडी नाही, फिरवली की सगळं आलबेल. ह्यामध्ये ह्या योजना आणताना फॉर्म भरताना त्रास झाला.